दरम्यान बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी समोर येते। विलीनीकरणावर अजित पवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। एसटी विलीनीकरणाचा मुद्दा त्यांनी समोर आणलाय। विलीनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाका असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। एसटी महामंडळाच्या सरकारमधील विलीनीकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे मोठं विधान केलंय। एसटीचं कधीतरी सरकारमध्ये विलीनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाका असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ झाली पाहिजे हे नक्की। पगाराची हमी सरकारने घेतली आहे आणि 10 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना पगार मिळेल। प्रत्येकाने विलीनीकरणाचा हट्ट केला तर हे शक्य होणार नाही अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची हमी त्यांनी दिलेली आहे, मात्र एसटी विलीनीकरणाचा मुद्दा हा डोक्यातून काढून टाका असं अजित पवारांनी मोठं विधान केलंय। तर एसटीचं कधीतरी सरकारमध्ये विलीनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाका असं मोठं विधान अजित पवार यांनी केलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ झाली पाहिजे हे नक्की असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, विलीनीकरणाचा मुद्दा डोक्यातून काढून टाका असं मोठं विधान अजित पवारांनी केलंय। नाही, हा सरकारचा निर्णय हे आपण याकडे बघितलं पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण होणार नाही या महामंडळाचं, आणि जर त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी डोक्यातनं काढून टाकावं। याचाच अर्थ असा आहे, सरकारचं थेट म्हणणं आहे की एसटीचं विलीनीकरण राज्य सरकारच्या सेवेमध्ये होणार नाही। ही आताच्या या घडीची सगळ्यात मोठी गोष्ट आहे की अजित पवारांनी किमान पुढे येऊन हे स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आवाहन केले लोकांना की तुम्ही कामावर या, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की नाहीतर गिरणी कर्मचाऱ्यांसारखं व्हायला नको असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या घडीची सगळ्यात मोठी गोष्ट आपण बघतोय की अनेक कर्मचारी गेले अनेक दिवस आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेले आहेत। ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास होतोय, आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांचं सभागृहाला हे सांगणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। याचा अर्थ सरकारचा स्टँड, सरकारचं म्हणणं अगदी क्लिअर आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये विलीनीकरण होणार नाही। त्याचबरोबर अजित पवार असंही म्हणाले की सेवा मिळणं, भत्ते मिळणं, पगार वेळच्या वेळेला मिळणं हा त्यांचा अधिकार आहे। म्हणूनच आम्ही म्हणजे त्या एक महिन्याचा समजा तो महिना संपला तर त्याच्यानंतर पुढच्या 10 दिवसात, पुढच्या 10 तारखेपर्यंत पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात येईल याची मी हमी घेतो असंही ते म्हणाले। पण या बरोबरच म्हणजे एका बाजूला पगार आणि बाकी भत्त्यांचं जे काही ठरलेलं आहे ते दिले जाणार, पण त्याचबरोबर विलीनीकरण होणार नाही। आज त्यांनी सभागृहाला स्पष्ट केलेलं आहे ही सगळ्यात मोठी आतापर्यंत सगळ्यात मोठी घडलेली गोष्ट आहे या 3 दिवसांच्या अधिवेशनातली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण सरकारनं आपली बाजू स्पष्ट केलेली आहे। निश्चितच स्वाती, आपण पाहतोय एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि आता सभागृहात अजित पवारांनीच हे मोठं विधान केले। त्यामुळे सरकारचा हा अखेर निर्णय समजायचा का, आणि जर हा अखेर निर्णय आहे तर पुढे एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका नेमकी काय असेल? जेव्हा सभागृहामध्ये अशा पद्धतीने सांगितलं जातं की एसटीचं विलीनीकरण होणार नाही हे त्यांनी डोक्यातनं काढून टाकावं, हे सभागृह जेव्हा अजित पवार असं म्हणतायत, राज्याचे उपमुख्यमंत्री, तर हा सरकारचा निर्णय आहे। हा निर्णय आहे, हे फक्त म्हणणं नाहीये, तर हा सरकारचा निर्णय आहे। तो त्यांनी सभागृहाला आणि सभागृहातील सदस्यांना, अध्यक्षांसमोर बोलून दाखवलेला आहे। विधिमंडळात जे घडतं ते तो शेवट म्हणता येणार नाही, पण ते त्याला कायद्याचं किंवा त्याला नियमांचं रूपांतर होतं असं म्हणायला हरकत नाही आहे। अशात अजित पवारांनी सभागृहात म्हणणं, कारण आता अनेक गोष्टींबाबत अनेक प्रस्ताव राखून ठेवले होते, विजेचा असेल, एसटी कर्मचाऱ्यांचा असेल, बाकी तर या सगळ्यांवर मुद्देसूद बोलत असताना अजित पवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे आणि अगदी स्पष्ट शब्दात असं म्हटलेलं आहे की सरकार कोणाचंही असेल तरीही एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण राज्य सरकारच्या सेवेत होणार नाही, आणि जर कर्मचाऱ्यांच्या डोक्यात असेल तर त्यांनी हे काढून टाकावं। त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे। हा सरकारचा निर्णय आहे, तो त्यांनी सदस्यांना आणि सभागृहाला सांगितलेला आहे। त्यामुळे आतापर्यंतचा एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत काय सरकार निर्णय घेत आहे, काय करतंय, मेसमा लावते का नाही लावते का, या सगळ्या जरी प्रश्नांच्या मागे आपण पडलो असलो आणि याची उत्तर जरी आपण शोधत असलो तरी एका प्रश्नाचं आपल्याला उत्तर नक्की मिळालेलं आहे की सरकार विलीनीकरण करणार नाही, हे आता स्पष्ट झालंय। निश्चितच स्वाती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय विलीनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाका असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे।
2 वर्ष अध्यक्ष महोदय करोना आहे, करोनाच्या काळामध्ये बसेसच बंद होत्या, उलट राज्य सरकारला स्वतःच्या तिजोरीतनं पैसे देऊन त्यांचे पगार करावे लागले. ह्यावेळेस संप ज्यावेळेस केला गेला तो संप मोडण्याच्या करता अनेकदा अनिल परब साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, आम्ही लोकांनी पण काही मान्यवरांशी चर्चा केली आणि ती चर्चा करत असताना अतिशय सकारात्मक भूमिका आम्ही ठेवलेली होती, कारण ते आपल्याच राज्यातले कर्मचारी आहेत ह्याची जाणीव आम्हाला आहे. विलिनीकरणाच्या बद्दल ते अतिशय आग्रही आहेत, त्याबद्दलची कमिटी नेमलेली आहे, त्या कमिटीने हायकोर्टामध्ये अहवाल दिलेला आहे. अजूनही त्यांना काही काळ अभ्यासाच्या करता पाहिजे असं त्यांनी हायकोर्टाला कळवलेलं आहे. परंतु अध्यक्ष महोदय शेवटी असं प्रत्येकानेच हट्ट करायला सुरुवात केली की आम्हाला विलिनीकरण करा, आम्हाला सरकारी कर्मचारीच त्या ठिकाणी नेमा. तर कुणाचाही सरकार असलं तरी त्या सरकारला अध्यक्ष महोदय हे शक्य नाही. जरूर त्यांना व्यवस्थितपणे वाढ मिळाली पाहिजे, भत्ता मिळाला पाहिजे, पगार मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाचं भागलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्महत्या करण्यापर्यंतची मजल डोक्यामध्ये येताच कामा नये. पगाराची हमी ह्यावेळेस घेतली आहे. आपण पाहिलं एसटी महामंडळाच्या सरकारमधील विलिनीकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. एसटीचं कधीतरी सरकारमध्ये विलिनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाका असं मोठं विधान अजित पवारांनी केलंय. तर एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही झाली पाहिजे हे नक्की, मात्र पगाराची हमी सरकारनं घेतली आहे. 10 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना पगार मिळेल. प्रत्येकानं विलिनीकरणाचा हट्ट केला तर ते शक्य होणार नाही असं सभागृहात अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता सरकारचा एकंदरीत निर्णय झालाय असंच आपल्याला याकडे पाहावं लागेल, कारण विलिनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाका असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. एसटी महामंडळाच्या सरकारमधील विलिनीकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे मोठं विधान केलेलं आहे. विलिनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाका असं सभागृहात अजित पवारांनी म्हटलंय. मला या सभागृहाच्या चर्चेच्या निमित्तानं माझ्या एसटी कामगारांना सर्वांना सांगायचंय की त्यांनी हे डोक्यातनं काढून टाका की आपल्याला कधीतरी विलिनीकरण होईल. हे शेवटी तर हायकोर्टात तो बॉल आहे, पण असं होऊ नये की जसं टोकाची भूमिका घेऊन आमच्या मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं प्रचंड नुकसान झालं, देशोधडीला लागले, तसे देशोधडीला आम्ही लावून देणारच नाही, त्याबद्दल दुमत नाही. परंतु एवढा चांगला 5,000 रुपये वाढ केली, एकेकाची मिनिमम 5-5 हजार रुपये वाढ केली. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.